हे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असताना त्यांच्याशी जो आघात झालेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण आमचे आजी माजी सैनिक परिवार, त्रिदल सेना, काही ग्रामपंचायतचे सरपंच विजुदा पवार असतील, अण्णासाहेब जगन महाजन असतील किंवा आमचे संजूकाका भास्कर पाटील, माजी सभापती व डेप्युटी सरपंच पंच कमिटी यांच्या वतीने सर्वप्रथम आमचे वीर जवानाला मी शत नमन करतो। जे विशाल दादांशी झालेला आहे माझी हीच विनंती आहे शासन प्रशासन दरबारी त्याची खगोल चौकशी होऊन आमच्या या पोलीस खात्यातील शूर जवानाला न्याय मिळावा। कारण सैन्यामध्ये असो पोलीस मध्ये असो जाणारा गरीबाचा मुलगा असतो आणि शेतकरी पुत्र असतो। आमच्या या वीर जवानाला न्याय मिळावा मी विनंती करतो। आणि ज्या ठिकाणी आमचा पोलीस जवान कार्यरत होता त्या जवानाची आणण्याची परिस्थिती बघून खूप लाजिरवाणं वाटतं। ना तिकडनं तिरंगा आला ना पेटी पाठवली, खूप खराब वाटतं। कारण तो जवान ऑन ड्युटी होता। ज्या काही घटना झाल्या असतील त्या आम्हाला न कळत, पण आपण समजदार होते, मोठे उच्च अधिकारी होते, यांनी विशाल दादांचा विचार करून त्याला संपूर्ण मान सन्मान तिकडनं देऊन इकडे पाठवण्यात आलं पाहिजे होतं। मी हीच विनंती करतो का की जाणारा हा एक शेतकरी पुत्र होता, गरीबाचा मुलगा होता। परत मी प्रशासन दरबारी विनंती करतो की आमच्या विशाल दादाच्या परिवाराला न्याय मिळावा, त्यांच्या जागेवर लवकरात लवकर अनुकंप मिळावा हीच विनंती। जर आमच्या विशाल दादाला लवकरात लवकर फसट्याखोरी केस घेऊन न्याय मिळाला नाही तर संपूर्ण आजी माजी सैनिक, त्रिदल सेना, जय जवान ग्रुप, रयत सेना रस्त्यावर उतरेल, विशाल दादासाठी आंदोलन होईल हीच मी विनंती करतो। व विशाल दादांचा आत्मा जर कुठे हेरावला असेल प्रभू चरणी त्यांना जसं पोलीस खात्यात समाजामध्ये पवार कुटुंबियात जसं नाव आणि जागा होती तशी मिळो ही माझ्या गरुड परिवाराच्या वतीने पुनश्च व टाकळी ग्रामपंचायतचे संपूर्ण मान्यवर, टाकळी ग्रामपंचायतचे संपूर्ण सरपंच, डेप्युटी सरपंच व संपूर्ण राहुलदादा सोनवणे असतील व संपूर्ण त्यांचा ग्रुप असेल, शरददादा महाजन असतील किंवा हेमंतदादा महाजन असतील यांच्या वतीने मी साकड घालतो व त्यांच्या आत्म्यात चिर शांती मिळो ही प्रभू चरणी प्रार्थना करतो। ओम शांती, ओम शांती, ओम शांती।